नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CM मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। राजगुरुनगरमध्ये वेटरचे भयानक कृत्य। 8 आणि 9 वर्षाच्या दोन बहिणींचे खून झालेले आहे। मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये सापडले आहे। नेमकं हे संपूर्ण प्रकरण कुठे घडलं आहे, कसं घडलं आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। 2 लहान मुलींचे खून करून त्यांना खोलीतल्या पाणी भरण्याच्या बॅरलमध्ये भरून ठेवल्याचा भयानक आणि किळसवाणा प्रकार राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत गुरुवारी दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी उघडकीस आला। कार्तिकी सुनील मकवाने वय 9 वर्ष व दुर्वा सुनील मकवाने वय 8 वर्ष अशी मुलींची नावे आहेत। 9 आणि 8 वर्षाच्या या मुली ज्या ठिकाणी राहायला आहेत त्यालगत असलेल्या एका बियर बार मध्ये काम करीत असलेल्या 6 परप्रांतीय मुलांच्या काही अंतरावर असलेल्या खोलीत मृतदेह मिळून आले असल्याचे बोलले जात आहे। या मुली बुधवारी दुपारी खेळताना गायब झाल्यावर शोध घेण्यात आला, मात्र मिळून न आल्याने पालकांनी संध्याकाळी खेड पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती। दोघीही सख्या बहिणी असून बाहेर गावाहून मोलमजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील या मुली असल्याचे समजले जाते। हरवलेल्या मुलींचा तपास करताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली, त्यानुसार खेड पोलिसांनी मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळलगतच्या बारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली। त्यावेळी अवघे गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅलरमध्ये भरून ठेवलेल्या दोन्ही मुली मृत अवस्थेत मिळून आल्या असे सांगण्यात आले। दोघींचे मृतदेह चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत। हरवलेल्या तक्रारीची शहानिशा करताना दोनही मुली मयत स्वरूपात मिळून आलेल्या आहेत। सखोल चौकशी सुरू आहे असे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले। त्यांच्यावर अत्याचार झाल्याबाबत लगेच सांगता येणार नाही असेही ते म्हणाले आहे। खेड तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजगुरुनगर येथील धनराज बार मधील वेटरने हे खून केले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। जवळपास 50 वर्षांचा आरोपी असून अघोरी कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पहाटे 4च्या सुमारास पुण्यातील एका लॉजवरून अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे। तपास सुरू असल्याने खून का करण्यात आला याची अजूनही कोणतीच माहिती समोर आलेली नाही। मात्र काही तासातच पुणे क्राईम ब्रांच पुणे व खेड पोलिसांकडून गुन्ह्याचा छडा लावण्यात आला आहे। मुलींच्या आईचे व वेटरचे प्रेमसंबंध जुळले होते, त्यातून वेटरने हा अघोरी प्रकार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। मयत मुलीचे वडील राजगुरुनगर लगतच्या सातकर स्थळ ग्रामपंचायतीत सफाई कर्मचारी असून पत्नी मोलमजुरी करते। तरीही ही अंगावर शहारे आणणारी घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे याबाबत हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या CM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।